नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र अमित केसरकर। आता इथून पुढे महाराष्ट्र पोलीस भरती सगळे अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। आणि आजचा जो व्हिडिओ असणार आहे, हा व्हिडिओ तुम्ही किती जिल्ह्यात फॉर्म भरू शकता, कोणत्या कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अर्ज करू शकता, त्याचबरोबर तुमचा जिल्हा असा आहे त्या जिल्ह्यात फक्त त्या जिल्ह्याचे अर्ज करू शकतात, परंतु आणि त्या जिल्ह्यामध्ये असताना पण ती पोस्ट वेगवेगळ्या जिल्ह्याची पण अर्ज करू शकतात, अशी पण एक पोस्ट आहे। त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण 1600 मीटरची तयारी, त्याचबरोबर 100 मीटरची तयारी, त्याच्यानंतर तुमचं गोळाफेकची तयारीचे सगळे व्हिडिओ तुम्हाला मी माझ्या यूट्यूब चॅनलवर थोड्या दिवसात देणार आहे। तर सुरुवातीला काल GR पडलेला आहे मित्रांनो, आणि एक चांगली गोष्ट महाराष्ट्र शासनाने केलेली आहे असं मला वाटते की बाबा वनरक्षकला जी 1000 रुपये 900 रुपये फी होती, या ठिकाणी पोलीस भरतीसाठी फी जी असणार आहे मित्रांनो, ती कास्ट कॅटेगरीसाठी फक्त 350 रुपये आणि ओपन कॅटेगरीची 450 रुपये फी असणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर महिला उमेदवारांनी त्याचबरोबर आणि पुरुष उमेदवारांनी या ठिकाणी वेगवेगळ्या अर्ज तुम्ही करू शकता। आता मेरिट कसं लागेल, काय लागेल ह्याच्यावर लगेच काय मी सविस्तर बोलणार नाही, परंतु आता मुंबई पोलीस म्हणायला गेला तर मुंबई पोलीसला जागा पण जास्त असली तरी त्या ठिकाणी अर्ज पण त्या पद्धतीने येणार आहेत। तर सुरुवात जी झालेली आहे ती आजपासून झालेली आहे। अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी शेवटची तारीखला आपण फॉर्म भरू, आपण विचार करून फॉर्म भरू आणि नंतरच आपण अर्ज करू, असं करत बसण्यापेक्षा तुम्ही आताच काही तो निर्णय घेऊन त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता। आता कुठं कुठं तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो, यात एक असा जिल्हा निवडा ज्या जिल्ह्यामध्ये तुमचं मेरिट म्हणजे तुमची क्वालिटी काय आहे, तुमचं फिजिकलची तयारी कशी आहे, तुमची एक्झामची तयारी कशी आहे, त्या पद्धतीने जर तुम्ही अर्ज केला तर 100% तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। आता अनेक विद्यार्थी म्हणतील सर मी मुंबईला फॉर्म भरतो, मी नवीन आहे, तर मित्रांनो तुम्ही फॉर्म मुंबईला भरू शकता। त्याचबरोबर त्या ठिकाणी जागा पण जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी मेरिट पण हाय लागण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे फिजिकली टॉप असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता। आता किती जिल्ह्यात तुम्ही अर्ज करू शकता आणि किती कॅटेगरी म्हणजे कोणत्या कोणत्या कॅटेगरीला कसं कसं आहे याची सगळी मी माहिती सांगणार आहे। पोलीस शिपाई एक पद असणार आहे म्हणजे जिल्हा पोलीस, त्याच्यानंतर पोलीस चालक म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता, परंतु चालक आता समजा बायचान्स एक सोलापूर जिल्हा आहे किंवा सातारा जिल्हा आहे किंवा ठाणे जिल्हा आहे, ठाणे जिल्ह्यासाठी तुम्ही जर जिल्हा पोलीससाठी अर्ज केला असेल तर चालकसाठी तुम्ही अर्ज केला असेल ते वेगवेगळा अर्ज ग्राह्य धरला जातो। त्याच्यानंतर तुमचा असणार आहे ते सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजेच काय SRPF ला तुम्ही फॉर्म भरू शकता। त्याच्यानंतर जी पोस्ट आहे ती कारागृह शिपाई, असं तुम्ही 4 अर्ज करू शकता। त्या 4 अर्ज करत असताना त्या ठिकाणी महिलांसाठी पण सूट आहे आणि पुरुषांसाठी पण सूट आहे, परंतु SRPF मध्ये महिला कॅटेगरीच्या मुलींना अजून तरी कोणतीही जागा आलेली नाही आहे। त्याच्यानंतर तुम्ही म्हणायला गेला तर सर पोलीस शिपाईच्या जागा आहेत, परंतु या ठिकाणी लोहमार्गाच्या जागा का नाही आहेत, तर लोहमार्ग हा जिल्हा पोलीसमध्ये तिने ग्राह्य धरलेला आहे मित्रांनो। हा विषय झाला फक्त पोलीस भरती संदर्भात। आता विषय आहे गडचिरोली। आता गडचिरोलीमध्ये म्हणायला गेला तर मित्रांनो या ठिकाणी गडचिरोलीचे विद्यार्थी, गडचिरोलीचे मेरिट सर्वात कमी जाणार हे तर सर्वांनाच माहीत असणार आहे, कारण की या ठिकाणी फक्त गडचिरोलीचेच विद्यार्थी त्या ठिकाणी अर्ज करू शकतात, परंतु त्या ठिकाणी अर्ज करत असताना तुमची कॅटेगरी तुमची कास्टला त्या ठिकाणी जागा असणं आवश्यक आहे। आता विषय आहे SRPFचा। SRPFला मित्रांनो त्या ठिकाणी तुमची हाईट 168 असेल तरच तुम्ही अर्ज करा। जर समजा तुमची 168 हाईट नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू नका, कारण की त्या ठिकाणी बरोबर हाईट चेक केली जाते। त्यामुळं कुठल्याही विद्यार्थ्याने उगाचच फॉर्म भरून आपले पैसे आणि आपला वेळ वाया घालवू नका। त्याचबरोबर लोहमार्ग आणि जिल्हा पोलीस दोन्हीपैकी एक आपल्याला निवडायचं आहे। तुमचं जर फिजिकलची तयारी चांगली असेल आणि अभ्यासाची तयारी चांगली असेल तरी तुम्ही लोहमार्गाला फॉर्म भरू शकता। आता जिल्हा कसा निवडायचा हे तुम्हाला मी सांगणार आहे। जिल्हा आपली कॅटेगरीसाठी 4 ठिकाणी जागा आहेत, त्याच ठिकाणी तुम्ही अर्ज करा, नाही तर त्या ठिकाणी तुमच्या कास्टला जागा नाही आणि तुम्ही फॉर्म भरला तर तुमचं ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही जाल। याच्यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।